नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या कम्प्युटर सर्च 2.0 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण सेशन 13 पाहणार आहोत. त्यानंतर लॅब आवरमध्ये जा आणि यातून पहिले आपल्याला टायपिंग प्रॅक्टिस घ्यायची आहे. तर टायपिंग प्रॅक्टिसवर क्लिक करा आणि त्यानंतर इथून स्टार्ट करायची आहे. नेक्स्ट करा आणि याच्यामध्ये तुम्ही काही टाईप केलं तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे, ओके करा. येस आय एमवर क्लिक करा आणि त्यामध्ये आपल्याला एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि इथून प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. तर बघा याच्यातनी 10 क्वेश्चन्स आहे. तर इथून स्टार्ट करायचं आहे. पहिला क्वेश्चन्स बघा, आपल्या डॉक्युमेंटचे हेडर एडिट करण्यासाठी कोणत्या स्टेप्स आहेत म्हटलेलं आहे. तर कोणत्या स्टेप्स आहे बघा. हेडर एडिट करण्यासाठी आपल्याला हेडर एडिट करण्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जाऊन हेडर आणि फुटर घ्यायचं आहे. तर पहिलाच ऑप्शन्स आहे. त्यानंतर नेक्स्ट करा. तुमच्या लेटर हेडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्याकरता दिलेल्या इमेजमधून योग्य पर्याय निवडा म्हटलेला आहे. तर टेक्स्ट बॉक्स ॲड करण्यासाठी बघा आपल्याला याच्यामध्ये पाहून घेऊ. तर टेक्स्ट बॉक्स घेण्यासाठी बघा इथून आपण टेक्स्ट बॉक्स घेऊ शकतो. त्याचा ऑप्शन डी आहे. तर डीवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट एखादा ॲड केल्यावर आपण हेडर व फुटर एडिट करू शकतो. तर बरोबर आहे याचं उत्तर. त्यानंतर नेक्स्ट करा. इनव्हलपमध्ये आयकॉन इन्सर्ट करण्याकरता दिलेल्या इमेजमधून योग्य पर्याय निवडा म्हटलेला आहे. तर आपल्याला आयकॉन्स घ्यायचे आहे. तर आयकॉन घेण्यासाठी बघा कशातून घेत असतो. तर याचं उत्तर आपल्याला हे बी नंबरवर आहे. तर याचं उत्तर बी आहे. तर ऑप्शन बीवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट तुम्ही हेडर एडिट करू इच्छिता ते तुम्ही कसे कराल म्हटलेलं आहे. तर हेडर आपल्याला एडिट करायचं आहे. तर इन्सर्टमध्ये जा, हेडरमध्ये जायचं आहे आणि एडिट हेडर घ्यायचा आहे. तर याचा ऑप्शन सेकंड नंबरवर आहे. तर त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट करा. बॉर्डर साईज वाढवण्यासाठी तुम्ही रिकामी जागा टॅबवर क्लिक कराल म्हटलेलं आहे. तर बॉर्डरची साईज वाढवण्यासाठी कशावर क्लिक करावं लागते बघा. तर बॉर्डरची साईज आपल्याला डिझाईन टॅबवर क्लिक करावं लागते. त्यानंतर बॉर्डर कलर करण्यासाठी योग्य तो पर्याय निवडा म्हटलेला आहे. तर बॉर्डरला कलर देण्यासाठी बघा आपण या कलरमधून देतो. ए ऑप्शनवर आहे. तर याचं उत्तर ए ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट तुमच्या लेटर हेडमध्ये पिक्चर वॉटरमार्क ॲड करण्याकरता योग्य मार्ग कोणता राहील म्हटलेला आहे. तर लेटर हेडमध्ये पिक्चर वॉटरमार्क ॲड करण्यासाठी डिझाईनमध्ये जाऊन आपल्याला वॉटरमार्क ॲड करायचा आहे. तर याचं उत्तर 2 नंबरवर आहे. त्यानंतर नेक्स्ट सेलमध्ये शेडिंग इन्सर्ट करण्यासाठीच्या बरोबर स्टेप्स ओळखा म्हटलेला आहे. तर शेडिंग आपल्याला टाकायचे आहे. तर त्यासाठी योग्य पर्याय बघा पहिलाच आहे सिलेक्ट द सेल, म्हणजे सेलला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे. शेडिंगमध्ये जाऊन आपल्याला सिलेक्ट द कलर निवडायचा आहे. तर पहिला ऑप्शन क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट टेबलकरिता स्टाईल निवडण्यासाठी तुम्ही कोणता टॅब निवडाल म्हटलेला आहे. तर टॅब आपल्याला कोणता निवडायचा आहे टेबलसाठी. तर टेबलसाठी आपल्याला डिझाईन टॅब निवडायचा आहे आणि त्यानंतर एस करा. तर अशा प्रकारे आपले पूर्ण क्वेश्चन झालेले आहे. गो टू होमवर क्लिक करा. बघा आपलं सेल्फ पाथ लर्निंग झालेलं आहे. त्यानंतर गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आपल्याला. त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर इथून स्टार्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला डू इट युअर सेल्फचे 5 क्वेश्चन विचारलेले आहे. तर इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करा. पहिला क्वेश्चन यामध्ये चालू झालेला आहे. थोडंसं लहान करून देतो. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आधीच्या हेडरऐवजी बँडेड हेडर इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबमधल्या हेडर आणि फुटर ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला हेडर याचा वापर करायचा आहे. तर बघा आपल्याला बँडेड हेडर घ्यायचा आहे. तर इन्सर्ट टॅबमध्ये जा, हेडरमध्ये जायचं आहे आणि याच्यातून बँडेड हेडर घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये 3 रोज आणि 3 कॉलम असलेले टेबल इन्सर्ट करा. यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जाऊन आपल्याला टेबलचा ग्रुप घेऊन करायचा आहे. तर बघा 3x3चं टेबल घेण्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. टेबलवर जा आणि इन्सर्ट टेबलवर क्लिक करून आपल्याला बघा नंबर ऑफ कॉलममध्ये 3 टाकायचं आहे आणि नंबर ऑफ रोमध्ये सुद्धा आपल्याला 3 टाकायचं आहे आणि त्यानंतर ओके करा. बघा इथं टेबल आलेलं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ब्लँक पेज इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब पेज ग्रुप याचा वापर करायचा आहे. तर आपल्याला या डॉक्युमेंटमध्ये ब्लँक पेज घ्यायचा आहे. तर ब्लँक पेज घेण्यासाठी इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. त्यानंतर इथे ब्लँक पेज दिलेला आहे, त्याच्यावर क्लिक करा. बघा एक नवीन ब्लँक पेज इन्सर्ट झालेला आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये रेक्टँगल शेप इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब इलस्ट्रेशन ग्रुप याचा वापर करायचा आहे. तर शेप आपल्याला इन्सर्ट करायचा आहे. तर इन्सर्ट टॅबमध्ये जा, शेपमध्ये जायचं आहे आणि त्यातून रेक्टँगलमध्ये जाऊन रेक्टँगल नावाचा शेप घ्यायचा आहे आणि ते ड्रॅग करून तो काढायचा आहे. त्यानंतर सबमिट करा. त्यानंतरचा क्वेश्चन पहा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये
एक सिंपल टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला टेक्स्ट बॉक्स याचा वापर करायचा आहे. तर टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे, याच्यातनी सिंपलवाला ते इन्सर्ट टॅबमध्ये जा, टेक्स्ट बॉक्समध्ये जायचं आहे आणि सिंपल टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पूर्ण डू इट युअरसेल्फ पूर्ण झालेलं आहे. कन्फर्म करा, त्यानंतर ओके करायचं आहे. त्यानंतर आपल्याला प्रोसेस फोलिओ सोडवायचा आहे. प्रोसेस फोलिओ आपलं पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर बघा आपण लँग्वेज मराठी करू आणि त्यानंतर नॉलेज चेक सोडवायचं आहे. नॉलेज चेकमध्ये जा आणि इथून रिझ्यूम करायचं आहे. तर बघा पहिला क्वेश्चन, अर्थशास्त्राची असाइनमेंट तयार करण्यासाठी राहुल वर्ल्ड इकॉनॉमी या विषयावरील वेगवेगळे पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन डाउनलोड करू इच्छितो. गुगल सर्च वापरून तो कसे करू शकेल म्हटलेलं आहे. तर याच्यातून बघा आपल्याला वेगवेगळे PPT एक दिलेले आहे. हे नाही आहे, त्याच्यामध्ये ही सुद्धा नाही आहे. त्याच्यामध्ये बघा ही असणार आहे. तर 3 नंबरवर क्लिक करायचं आहे. 3 नंबरवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर ती सर्च पद्धत निवडा म्हणते, जे जागतिकरण या विषयाखाली सर्व PDF फाईल शोधेल म्हटलेलं आहे. तर जागतिकरणाची आपल्याला PDF शोधायची आहे. तर बघा ग्लोबलायझेशन फाईल टाईप कॉलन PDF म्हणजेच पहिलेच असणार आहे. त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर गुगलमध्ये कोणत्याही विषयाबद्दल सर्च करत असताना कोणते ऑपरेटर आपल्याला विशिष्ट परिणाम मिळवण्यास मदत करते. तर याचं उत्तर सर्च ऑपरेटर आहे. त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या सर्च ऑपरेटर एंटर केल्यावर ही सूचीबद्ध परिणाम दिसण्याची शक्यता आहे. तर पहिले फोटो पाहून घ्या. तर बघा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीबद्दलचं आहे. तर यात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बघा हा 3 नंबरचा असणार आहे आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर विकिपीडियाच्या वेबपेजवर कोणती कृती करत असताना तुम्ही प्रतिमेत दिलेले परिणाम पाहण्यास सक्षम असाल म्हटलेलं आहे. तर यासाठी वेब पृष्ठ ऑफलाईन जतन करा, हे याचं उत्तर आहे. त्यानंतर दिलेल्या प्रतिमेतील हायलाईट केलेल्या क्षेत्राचा हेतू ओळखा म्हटलेला आहे. तर पहिले पाहून घ्या. तर बघा याचा हेतू आपल्याला वेब पृष्ठ बुकमार्क करण्यासाठी होतो. त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर आपण ऑफलाईन मोडमध्ये विकिपीडियामध्ये कोणतेही वेबपेज डाउनलोड का करतो, तर वेब पृष्ठावर ऑफलाईन प्रवेश करण्यासाठी, ते त्याचं उत्तर आहे. त्यानंतर वेब पेजवर बुकमार्क लागू केल्यानंतर बुकमार्कवर कोणत्या क्रिया केल्या जाऊ शकतात म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये 3 नंबर असणार आहे आणि त्यानंतर SIMवर क्लिक करा आणि बघा एंड एक्झाम करायचा इथून. त्यानंतर कन्फर्म करायचं आहे. बघा पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला बघा सिम्युलेशन क्वेश्चन सोडवायचे आहे. तर सिम्युलेशन क्वेश्चन लावूया आपण. इथून स्टार्ट करा, नेक्स्ट करायचं आहे. इथून स्टार्ट करा क्वेश्चन. तुमच्या कामाची मौलिकता आणि पाहून घ्या. तुमच्या कामाची मौलिकता आणि ओळख टिकवण्यासाठी तुम्ही वॉटरमार्कचा जरूर वापर केला पाहिजे. वॉटरमार्क वापरून तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटची पायरेसी म्हणजेच नक्कल टाळू शकता. म्हणून तुमच्या डॉक्युमेंटला कॉन्फिडेन्शियल 1 हा वॉटरमार्क आपल्याला अप्लाय करायचा आहे. तर वॉटरमार्क टाकण्यासाठी डिझाईन टॅबमध्ये जा. पेज बॅकग्राऊंडच्या ग्रुपमध्ये आपल्याला वॉटरमार्कमध्ये जायचं आहे आणि याच्यात जो सांगितला तो घ्यायचा आहे आणि नंतर आपलं याला सेव्ह करा. आलं करेक्ट. त्यानंतर सेकंड नंबरचा बघा, डॉक्युमेंटला प्रोफेशनल लूक देण्यासाठी पेज बॉर्डर महत्त्वाचे असते. म्हणून तुमच्या डॉक्युमेंटला पेज बॉर्डर म्हणजेच बॉक्स बॉर्डर द्यायची आहे. तर डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे. पेज बॉर्डरवर जा आणि यातून बॉक्स बॉर्डर घ्यायची आहे आणि त्यानंतर ओके करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह करा. त्यानंतर आपलं सोडवणं झालेलं आहे सिम्युलेशन क्वेश्चन. त्यानंतर एंड करायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे एंड करा. त्यानंतर बघा आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायची आहे. ते सुद्धा आपण सोडूया. सुरुवातीपासून सांगतो. ग्राफिक्स प्रोग्रामचा वापर हा व्यावसायिक दिसणारे प्रोफेशनल लुकिंग प्रकाशित डॉक्युमेंट तयार करणे, प्रतिमा निर्माण करणे व त्याच्यात हवे ते बदल करणे आणि ग्राफिक्स शोधून त्याने समाविष्ट करणे यासाठी केला जातो म्हटलेला आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. एका स्लाईडकडून पुढच्या स्लाईडकडे जाताना प्रेझेंटेशनची मांडणी कशी असावी हे दाखवण्यासाठी स्लाईड टेम्पलेट्स वापरता येऊ शकतात म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर चूक आहे. असे प्रोग्राम जे आकर्षक, बघताना मनोरंजक वाटतील अशी प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी विविध प्रकारच्या दृश्य गोष्टी एकत्रित करताना त्यांना म्हणतात म्हटलेलं आहे. तर त्याला प्रेझेंटेशन ग्राफिक्स म्हणतात. इलेक्ट्रॉनिक प्रेझेंटेशन ही रिकामी जागाची एक मालिका असते, तर ती स्लाईडची मालिका असते. तर बघा आपलं सेशन एंड झालेलं आहे. यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म करायचं आहे. तर बघा आपलं पूर्ण सोडवून झालेलं आहे आणि आपल्याला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळालेले आहे. अशा प्रकारे आपलं सेशन 13 पूर्ण झालेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू आता 14व्या सेशनमध्ये. तर बाय.